शरण जाता रमावरा, शरण जाता रमावरा, सर्व सुखे आली घरा, सर्व सुखे आली घरा, शरण जाता रमावरा, शरण जाता रमावरा. रिद्धी सिद्धी उभ्या दासी, रिद्धी सिद्धी उभ्या दासी, सदा सादर सेवेसी, सदा सादर सेवेसी, 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 शरण जाता रमावरा, शरण जाता रमावरा. धन्य जाहलो संसारी, धन्य जाहलो संसारी, हरि रूप नर नारी, हरि रूप नर नारी, नर नारी, शरण जाता रमावरा, शरण जाता रमावरा. स्वामी म्हणे सौख्य कंद, स्वामी म्हणे सौख्य कंद, स्वामी म्हणे सौख्य कंद, स्वामी म्हणे सौख्य कंद, वसे अंतरी गोविंद, वसे अंतरी गोविंद, गोविंद, शरण जाता रमावरा, शरण जाता रमावरा, सर्व सुखे आली घरा, सर्व सुखे आली घरा, शरण जाता रमावरा, शरण जाता रमावरा, शरण जाता रमावरा, रमावरा, रमावरा.
नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री सद्गुरवे नमः। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जासे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे, कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी आपण जे व्यवहार दर्शन, समस्या दर्शन, तत्वदर्शन, जीवन मूल्य दर्शन अशी वेगवेगळ्या अंगाने आपण जे विचार केला दासबोधाचा, त्याच्यावर प्रतिक्रिया पाठवल्या आहे आणि काही प्रश्नही पाठवले आहे. तर आपण त्यातले प्रश्न आधी घेऊ. आता प्रभाकर काका आहे की नाही मला माहित नाही, पण त्यांनी एक प्रश्न विचारला होता. तर त्यांनी एक स्वामी तेजोमयानंदांचं भाषण सांगितलं की त्या भाषणामध्ये असं त्यांनी सांगितलं आहे. तर सुदैवाने असं झालं की मला ते भाषण मिळालं, रेकॉर्डिंग त्या भाषणाचं ते मिळालं. तर आपण असं करू, ते भाषण त्यांच्याच तोंडून ऐकू, म्हणजे आपल्याला कळेल की स्वामी तेजोमयांना काय म्हणायचं होतं आणि आपण त्याचा कसा अर्थ लावणं योग्य आहे ते आता ते बघू. आणि दुसराही प्रश्न आहे, हे दोन्ही प्रश्न असे आहेत की आपण जो दासबोधाचा सध्या अभ्यास करत आहोत, ह्या 5 अंगाने आपण विचार केला त्याला अगदी अनुसरून आहेत हे प्रश्न. आणि हे प्रश्न सुद्धा आपण अशासाठी बघतो की त्यामुळे आपल्या मनामध्ये दासबोधाच्या विचार लहरींचं जणू काही चलन वलन होतं आणि त्यांनी एक आपलं स्वतःच एक प्रत्येकाच्या आपलं स्वतःच एक अंडरस्टँडिंग तयार होतं आणि तेच तर आपल्या बरोबर राहतं की नाही. आपल्याला काही समस्या काही अचानक कुठे काही आली, ऑफिसमध्ये आहोत, कुठे आहोत, तेव्हा आपण थोडी दासबोध बघायला येणार आहे की तिसऱ्या समासात काय सांगितलंय पाहून मग उत्तर देतो. असं तर काही होत नाही. आपल्या मनात जे पूर्ण समजलं आहे त्याच्या आधारेच तर आपली प्रत्युत्तर वगैरे होतात की नाही. तर मग ते जरूर असतं. फार चुकीचं असेल बरोबर असेल तो प्रश्न नाही, पण सध्या आहे त्याच्यापेक्षा दासबोध वाचून तर काही मला वेगळी असं वाटलं की अरे हे असं उत्तर दिलं तर चांगलं आहे. हे मला जीवन मूल्यांच्या जवळ आहे, तत्वदर्शनाच्या जवळ आहे, याने व्यवहार सुद्धा बिघडणार नाही. असं एक आपल्याला जर आपली खात्री पटली, मग आपण विल फेस दॅट प्रॉब्लेम. जसं रामदास स्वामींना अपेक्षित आहे तशी आपली प्रतिक्रिया होईल असं अपेक्षा आहे. तर आता आपण पहिला प्रश्न जो प्रभाकर काकांनी विचारला तो बघूया. तर त्यांचा प्रश्न होता की हे देव भगवान जे आहेत ते सामान्य जनांची, ते म्हणजे नृसिंह भगवान, त्यांनी प्रल्हाद प्रसंग भागवतामध्ये जो आहे त्याचं उदाहरण घेतलं. त्यांनी म्हणाले सामान्य जनांची दुःखे कष्ट पीडा दूर का होत नाही. भगवान जर सगळीकडे आहेत, दयाळू आहेत. आणि मग असे त्यांनी सांगितलं की स्वामींनी त्यांच्या लेक्चर मध्ये असं म्हटलं की परमेश्वर म्हणले मला वेळ नाही. ते कोण इतकं करत बसेल. तर मग परमेश्वरापाशी वेळ, बळ किंवा प्रेम यांची टंचाई आहे का? की म्हणले का भगवंताची इच्छा नाही, म्हणजे जाऊ दे कोण करतं इतकं, मला नाही करायचा असं स्वामी त्यांनी म्हणले, असं ते म्हणले. तर मग हा जो संवाद आहे हा नरसिंह भगवान प्रल्हाद यांच्या संवादामध्ये स्वामींनी कोट केला आहे. हा जो आहे ते एक्झॅक्ट शब्दात. तर त्यांनी जे प्रश्न विचारला तो खरा आहे.
तर आता बघा, हा जो प्रश्न आहे ना, हा हा श्रीमद भागवत सप्ताहामध्ये 7व्या स्कंदामध्ये 9व्या अध्यायाचा 42वा जो श्लोक आहे. ते काय आहे, हे प्रल्हाद नरसिंह भगवान प्रगट होतात की नाही स्तंभामधून, तर त्यांच्या जवळ जायला फार अक्राळ विक्राळ रूप असतं. त्या हिरण्यकशिपूला मारलेलं असतं, त्याची सर्व आतडी वगैरे सगळं त्याचे लोंबत असतात. सगळं युद्ध खेळलेले नखातनं रक्त वाहत असतं असं सगळं. तर कोणी देव त्यांच्या जवळ जायला धजत नाही. ते सांगतात, प्रल्हादा तू तू जा, तू स्तुती कर. तर प्रल्हादाची या 7व्या स्कंदामध्ये 9व्या अध्यायात त्याचे जवळजवळ प्रल्हाद भगवंताची म्हणजे नृसिंह अवताराची स्तुती करतात. असे जवळजवळ 37-38 श्लोक आहेत. आधी नारद मुनींचा संवाद आहे. ब्रह्माजी सांगतात प्रल्हादांना, बाबा तू जा, आम्हाला हे फार खूप अक्राळ विक्राळ दिसत आहे. तर 42व्या श्लोकामध्ये प्रल्हाद म्हणतात, कोन्वत्र तेऽखिल गुरो भगवन् प्रयास. हे अखिल गुरु, ते अखिल गुरु. त्या संधी नियमाप्रमाणे अचा लोप झालाय, की अहो भगवान तुम्ही अखिल गुरु आहात. गुरु म्हणजे तुम्ही गुरु आहात किंवा सगळ्यांपेक्षा भव्य दिव्य श्रेष्ठ आहात. ह्यात क्रियापद ह्याच्यातलं आहे ते प्रयास क्रियापद आहे. त्यामुळे भगवान तुम्हाला काही कष्ट आहेत का लोकांचे दीनजनांचे दुःख हरायला? कारण हा 41व्या श्लोकामध्ये प्रल्हाद काय म्हणतात, की भगवंता मी इतका दीन आहे, माझ्या मनामध्ये भक्तीचे विचार फार तुरळक आहेत. बापरे, प्रल्हाद असं म्हणतात बरं का. म्हणजे त्याची नम्रता बघा केवढी. आणि ते भगवंताला काय सांगतात, हे दीन जन आहेत आणि तुम्ही तर अखिल गुरु आहात, तुम्हाला काही प्रयास काहीच नाही. तर अशी काही सांगायची रीत आहे, की जणू काही नाही डायलॉग स्वरूपात सांगतात ते, की मग भगवान म्हणाले असतील, असं कसं म्हणतोस प्रल्हादा, की मला कष्टच नाहीत असं कशावरून म्हणतोस? प्रल्हाद उत्तर देतात, की म्हणे उत्तारणेन यस्य भवसंभव लोप हेतु. तर बघा, भागवत कथा पुराण जरी म्हटलं तरी आपल्या पुराणांची महती अशी आहे, की अद्वैत वेदांताचा पाया न सोडता ते कथा सांगतात. तर प्रल्हाद भगवंताला सांगतायत, की तुला कष्ट नाहीत, मी कशाच्या आधारे म्हणलं, तर म्हणले हे भगवान काय आहेत, हे हेतुरूप आहेत. हेतुरूप म्हणजे कारणभूत आहे. कशाचे कारणभूत आहेत? भवसंभव लोप हेतू. म्हणजे ही सगळी सृष्टी तयार व्हायचं, लोप पावायचं, ज्यांच्या नुसत्या इच्छेनं ही सृष्टी लोप पावते, ही त्यांच्या नुसत्या इच्छेनं सृष्टी लोप पावते. तर मग हे दीन लोकांना हे उत्तरण त्यांना पार करणं, ही सृष्टी काय काय कठीण आहे का? ही सृष्टी जे भगवंताच्या हातात आहे, तर ती सृष्टी पार करणं किती सोपं आहे. आणि तुम्हीच आहात सगळे. म्हणजे दीन जन जे आहेत ते खऱ्या अर्थानं भगवंतच आहेत. कारण का ते भगवंताची त्यांनी व्याख्या कशी केली प्रल्हादांनी, तुम्ही भवसंभव लोप हेतू, मूळ कारण तुम्ही भगवान आहात या सृष्टीचं. आणि मी काय म्हणले, की मग त्या उत्तरेण त्या पार करायला लायक कोण आहे माहितीये का? अहो म्हणजे जे मूळ लोक आहेत ना, तेच तर खरे लायक आहे. ज्ञानी लोक तर ज्ञान मार्गाने गेले आहे. मूढेषु वै महदनुग्रह आर्त बंधन. तुमचं नाव तुम्ही आर्त बंधू आहात. भगवंत तुम्ही आर्त बंधू आहात. आणि मूर्खांना असं जरूर असते की नाही. जसं ज्याची प्रकृती चांगली नाही, त्यालाच तर हॉस्पिटलची डॉक्टरांची जरूर कोणाला आहे. जे प्रकृती चांगली नाही त्यांनाच आहे ना. म्हणजे प्रकृती चांगली आहे त्यांना नाही जरूर. तर म्हणले ठीक आहे, ते 3 ओळी पुरे. कारण भगवान प्रल्हाद, मग ही जी ओळ आहे त्याची संबंध 43व्या ओळीशी आहे, की भगवान प्रल्हाद म्हणतात मला मुक्ती नको, मी हे जे तुझे जे प्रियजन आहेत, कारण त्यांनी भगवंताला काय विशेषण लावलं, आर्तबंधू. आर्तबंधू कुणाचा? मूढ जनांचा. मग या मूढ जनांच्या सेवेमध्ये मी मग्न आहे असं प्रल्हाद सांगतात. कारण ते राजा बनणार आहे, राजाचं काम जनतेची सेवा करणं आहे. तर मला म्हणले मुक्ती नको, मी या लोकांची सेवा करतो. ते पुढे ते 43व्या श्लोकात येईल. तर ठीक आहे. तर हा जो जणू काही संवाद साधायचा प्रयत्न केलाय ना, असे
पहिल्या ओळीचा संबंध दुसऱ्या ओळीशी, दुसऱ्याचा तिसऱ्या, ते आपण जर तेजोमय नंदांच्याच आवाजात ऐकूया, की ते असं कसं काय म्हणले? प्रभाकर काकांचा प्रश्न असा कसं काय होता, की भगवान म्हणले, "मला नाही वेळ या मूढजनांकडे लक्ष द्यायला." तर प्रल्हाद त्यांना विनवताय, की "भगवंत असं नका म्हणू, की तुम्हाला वेळ नाही. कारण तुम्ही तर भवसंभव लोप हेतू आहात. तुमच्यामधनं जी सृष्टी उत्पन्न झाली आहे, तर तुम्हाला काहीच प्रयास नाही. तुम्हाला वेळ पण खर्च होणार नाही, तुम्हाला काही कष्ट पण नाही." आणि ते एलिजिबिलिटी या दीनबंधूंची एलिजिबिलिटी सांगतात, की ते मूढ आहेत म्हणूनच तर ते संसार पार करायला लायक आहे. असं तर बघा, ते संवाद रूपात सांगितलंय. तर हे आपण तेजोमयांच्याच आवाजात ऐकू. एक 4 मिनिटाची क्लिप आहे. आपण ऐकूया ती. भक्त प्रहलाद जी ने भगवान से कहा कि ये मन मेरा कैसा है, आपकी कथा में रमता नहीं, हा 41 श्लोक आहे. इधर उधर भागते रहता है. फिर कहा कि मैं जो दूसरे लोगों को भी देखता हूँ संसार में गिरे हुए और अनेक प्रकार के दुख भोग रहे हैं, भगवान आप तो पार चरे हैं, संसार के पार आप स्थित हैं, तो आप इन सब के ऊपर कृपा कीजिए, इन सब का पालन कीजिए. और पालन माने उनको रोटी कपड़ा मकान दे दिया ऐसा नहीं, आप इनको इस संसार के पार ले जाइए. वो असली वहाँ पे क्या कहते हैं, पार ले जाना है. नहीं तो क्या फ़ायदा हुआ. अच्छा, तो भगवान ने कहा देखो, एक तो मेरे पास समय नहीं है, और दूसरे इतने सारे लोग, इतना परिश्रम मुझे करना पड़ेगा ये सबको पार कराने का. अब ये मुझे मत बताओ, सब बड़ा कठिन काम है ये सब. तो प्रहलाद जी ने क्या कहा सुनो. कोन्वत्र ते किल गुरो भगवन् प्रयासः उत्तारणेस्य भवसंभवलोपहेतो मूढेषु वै महदनुग्रह आर्तबन्धो किं तेन ते प्रियजनान् अनुसेवतां नः. कौन सा अत्र प्रयास, आपके लिए कौन बड़ा ये प्रयत्न है. आप कैसे हैं, अखिल गुरु, अखिल संपूर्ण जगत के गुरु का अर्थ, गुरु भी होता है जो विद्या देने वाले हैं. गुरु का अर्थ है श्रेष्ठ, हाँ, सबसे श्रेष्ठ. गुरु हो गरियान, उससे भी सबसे बड़े आप तो हैं. तो सकल जगत के श्रेष्ठ भी हैं, गुरु भी है, भगवान, सारे भाग्य के स्वामी तो आप ही हैं. आपसे थोड़ा थोड़ा लोगों को मिल जाता है. और दूसरी बात क्या है, आप देखो इस उतारने, इन लोगों को यहाँ से वहाँ पार कराने में आपको इतने प्रयत्न की क्या जरूरत है. आपके तो एक छोटे संकल्प से अस्य जगतः भव संभव लोप हेतु हो, षष्ठी विभक्ति. आप कैसे हैं, इस जगत के भव संभव लोप हेतु, पूरी सृष्टि को उत्पन्न करना, उसकी स्थिति करना, उसका लय करना, आपके लिए जब कुछ कठिन काम नहीं, पूरे ब्रह्मांड बनाने, कितने ब्रह्मांड ऐसे बन जाते हैं निमेश भर में, चुटकी भर में. तो आप भी ऐसा यदि कहने लग जाएंगे कि बड़ा कठिन काम है, तो फिर दूसरे जीव क्या कहेंगे फिर. देखो ये भक्त है ना, भक्त का लक्षण ही है कि दूसरों के दुख को देख के वो द्रवित हो जाते हैं. ये दुखी लोग कुछ भी नहीं बोल रहे हैं लेकिन इनको दुख हो रहा है. कारुण्य कहा, तो कहते हैं भगवान आप तो अखिल गुरु हैं, भगवान हैं, और पूरी सृष्टि को तो ऐसे उत्पत्ति स्थिति लय करने वाले हैं, तो आपको प्रयास क्या है.
या समय नहीं है, ये कौन सी बात होती है? आप स्वयं काल स्वरूप हैं, काल तो आपके वश में है, तो समय नहीं है ये कहना या बड़ा कठिन काम है ये कहना, ये दोनों भी ठीक नहीं लगता है। और भगवान एक बात और भी है, आप क्या है मालूम है? मूढ़ेषु वै महद अनुग्रह आर्त बंधो, आप आर्त बंधु हैं। आर्त माने जो दुख से पीड़ित हुए लोग हैं उनके आप बंधु माने मित्र हैं, उनके सहायक हैं, है ना? बोलते नहीं है? बघ, आता त्यांनी काय केलं माहितीये का, की स्वतःच एक पूर्व पक्ष तयार केला, की म्हणाले देवा वेळ नाही असं म्हणू नको. असं कसं होईल वेळ नाही? तूच तर या सगळ्यांमध्ये आमच्यामध्ये आहेस. असं ते स्वतःच प्रश्न उपस्थित केला आणि स्वतःच त्याचं उत्तर दिलं. ही भाषण म्हणजे मुद्दा पटवून द्यायची एक पद्धत आहे. तर त्यानुसार त्यांनी म्हटलं, तर त्यांना असं भगवाननी म्हणले बरं का, की मला वेळ नाही. आता ज्ञानेश्वरी पण जर तुम्ही बघितलीत की नाही, तर मूळ गीतेमध्ये जे नाही आहे ना, ते ज्ञानेश्वरी इतकी मोठी कशी झाली? तर अर्जुनाला आणि त्या आपल्याला समजावून सांगण्यासाठी, आता बघा एक उभी आठवली मला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, किंबहुना धनुर्धरा. आता किंबहुना म्हणजे काय? तर आधी पूर्व पक्ष उपस्थित केला, की मी तुला किती जवळचा असेन आणि उपमा ज्ञानेश्वरांची. तर ज्ञानेश्वर काय म्हणले, अर्जुनाला म्हणले धनुर्धरा. आणि उदाहरण कुठलं देतात बघा, धनुर्धारी म्हणजे कसं, शूर वीर शस्त्र हातामध्ये आहे. आणि त्याला उदाहरण कसं दिलं, किंबहुना धनुर्धरा मातेच्या ये उदरा. हा हा, लहान बालकाचं गर्भाचं उदाहरण दिलं. तो मातेचा सोयरा की तुला पा, तो आईचा किती प्रिय असेल, तसे मी भक्त तू धनुर्धर जरी असलास तरी तू मला प्रिय आहेस. आता असा एक पूर्व पक्ष उपस्थित करतो आणि स्वतःच त्याचं उत्तर देतो. त्यांनी या याच्यामध्ये दोन कॉन्ट्रास्टिंग स्टाईलनी उत्तर दिलं. तू योद्धा जरी असलास तरी त्याला उदाहरण कसं दिलंस, तू एकेकाळी मातेच्या उदरात होतास आणि त्यावेळी मातेचं तुझ्यावर अत्यंत प्रेम होतं. तसंच प्रेम माझं तुझ्यावर आत्ता आहे, एक समजून सांगायची पद्धत आहे. बरं ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. आता पुढचा प्रश्न सुद्धा हा आपण जे 5 वेगळ्या दृष्टीने आपण दासबोध बघत आहोत ना, त्याला अनुलक्षून आहे. तर वेळ जाईल खरा आपला, कदाचित आपला समाज बघून नाही होणार आज, पण हे समजणं मला असं वाटलं की याने आपला ट्रॅक्शन ज्याला म्हणतो आपण ते चांगलं होईल. कारण तो प्रश्न फार काय म्हणायचं रिलेव्हंट आहे. तो प्रश्न आपण बघू. दुसरा प्रश्न आहे की आपल्या या जीवनामध्ये, आपल्या रोजच्या वागणुकीमध्ये प्रारब्धाचं आपण त्याला म्हणजे नशीब नशीब म्हणतो. आता ते आपण रूढी अर्थाने त्याला निगेटिव्ह अर्थ लावतो, ते जाऊ द्या. तर त्यांनी पण असा प्रश्न विचारला आहे की मग सध्या माझ्या आयुष्यात जे काय आहे ते माझ्या पूर्वजन्माचं फळ आहे का मी तयार केलेलं आहे. आणखीन म्हणले मग असं जर असेल तर मग प्राणी या नियमात येतात का? म्हणजे का तो फक्त मनुष्यांना लागू आहे का मग कुत्री मांजरी त्यांना पण त्यांचं पण पूर्वजन्माप्रमाणे त्यांना पण नियम आहे का पूर्वजन्माचा लागू? आणि मग त्याच्यामध्ये मग आम्ही प्रयत्न करतो. आता आपण पण दासबोधाचा अभ्यास करत आहोत. मग त्या प्रयत्नांचा स्कोप किती आहे? प्रयत्न, मानवी प्रयत्न किती? आणि मग त्या पुरुषार्थाला वाव आहे का नाही? सगळंच जर मला पूर्वजन्म कर्माप्रमाणे प्रारब्ध मिळणार असेल तर मग मी पुरुषार्थ करतो याला काही रियालिटी व्हॅल्यू काही आहे का नाही का? मग मी करायचं का नाही पुरुषार्थ? मग होऊ द्या, माझ्या पूर्वजन कर्माप्रमाणे जी काही गोष्टी घडत आहेत त्या घडतील. मग मी प्रयत्न करावे का नाही, किंबहुना माझे प्रयत्न सफल होतील का नाही, किंवा अगदी थोडक्यामध्ये मी जी प्रार्थना करतो ती देवापर्यंत पोहोचते का? आता प्रल्हादाने कसं बघा विनवलं भगवंताला. तर त्याच तऱ्हेचा प्रश्न आहे. तर आता बघू. आता आपण प्राणी या नियमात येतात का, तो प्रश्न आधी घेऊ. आता बघा, प्राणीच असंच नाही,
सर्व भूत, सगळे जे जे काही जन्माला आलं, जड सचेतन कसंही, त्या सगळ्यांना प्रारब्ध असतं. कसं, आता बघा, आता स्प्रिंग सीझन येत आहे ना, त्याच्यावर आपण उदाहरण घेऊ. आणि हे मी उत्तर जे आहे या प्रश्नाला, ते मी या पुस्तकातनं, स्वामी तेजमानंदाचं एक पुस्तक आहे, लिव्हिंग वेदांत, त्याच्यावर आमचा आधी एक अभ्यास वर्ग होत असे. तर त्यातल्या या 5व्या श्लोकावर आधारित मी माझं मनचं सांगत आहे. तर त्याच्यामध्ये स्वामीजींनी प्रश्न सांगितला की आपला हा जो पूर्व नरदेह, मानवी जीवन, हे पुण्यप्राप्त, नरदेह पुण्यप्राप्त आहे. आणि मग पुढचे दिले सर्वभूत हिते रतः, जे पुढच्या जे 3 चरण आहेत, ते पुरुषार्थाचं उत्तर आहे किंवा मानवी प्रयत्नांचा स्कोप काय आहे, आणि मग आपण प्रयत्न करावा की नाही याचं उत्तर आहे. आणि हे प्रारब्ध नरदेह कसा आला, तर तो प्रारब्धानी, म्हणजे प्रारब्ध कसं, तर त्यातला जो पुण्यांश आहे तो आपला फळाला आला आणि त्याने आपण मानव झालो, असं या 5व्या श्लोकाचं आहे. या 5व्या श्लोकाच्या आधारे मी हे उत्तर देणार आहे. तर मग आता बघा, सगळं प्राणी एवढेच नव्हे, आता स्प्रिंग सीझन येत आहे ना, अहो त्या झाडांना सुद्धा प्रारब्ध असतं. आता बघा, जे आता आपले देशमुख काका, प्रभाकर काका, हे त्यांचं ऍग्रिकल्चर फील्ड आहे, त्यामुळे मी त्यांच्या क्षेत्रातलं उदाहरण देतोय. चुका असेल तर त्यांनी मला दुरुस्त करा. तर बघा, आता जेव्हा पेरतात की नाही, ते एका कुंडीमध्ये 3-4 बिया पेरतात. आणि मग आपण जेव्हा बाजारात घेऊ, तर तुम्ही कुठे होम डिपो मध्ये वगैरे घ्यायला गेला झाडं, मग आता असं छान प्रत्येक कुंडीमध्ये एक एक झाड दिसतं बरं का. पण त्याचं काय जर्मिनेशन मोड येण्याचा जो रेट असतो की नाही, तो 100% नसतो. लॉट हॅज हॅपन्ड बिटवीन धिस स्टेज अँड धिस स्टेज. काय झालंय, आता बघा, इथे अनेक मोड आलेले हे बिया आहेत, पण तुम्ही ते नीट बघितलं ना, तर कित्येक बिया रुजल्याच नाहीयेत. त्यांना काहींना मुळं आली आहेत, काहींना मुळच नाही आली, काहींना कोंब नाही फुटले, काहींचे जमिनीवर नाही आले. असं कसं काय झालं, याला काय उत्तर देणार? तुम्ही म्हणू शकाल की हे बी असं होतं तसं होतं, ठीक आहे, आपण होल्डवर ठेवू हे अनालिसिस. मग काय होतं पुढे, यांचे अशा बियांचं पुढे काय होतं, काय होणार? म्हणजे विकणारे असतात ते काय, जे बिया, जी झाडं कमी वाढली आहेत, खुरटलेली आहेत, त्यांना ते कापून टाकतात. 20-25 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी मी अमेरिकेत नुकता आलो, तेव्हा माझं हेच काम होतं. अशी मी अनेक झाडं लावायचो. दर आठवड्याला जवळजवळ 200-300 झाडं ग्रीन हाऊस मध्ये लावायचो. हे आपल्या उदाहरणासाठी दिलंय, मी एवढी नाही लावली, मी दर आठवड्याला 200-300 झाडं लावायचो. आणि मग ते प्रत्येक शास्त्रीय प्रयोगासाठी प्रत्येक कुंडीमध्ये एक झाड पाहिजे, कारण मग त्याचं काय लांबी, रुंदी, उंची, वाढ सगळं मोजण्यासाठी सगळं सारखं पाहिजे. मग काही कोंब आलेले कापायला लागायचे. मग ते कापत असताना त्यावेळी काही सेलफोन नव्हते, टेलिफोन कसं काय म्हणतात ते, कानात लावायला काही नसायचं, आपापल्या मुकाट्याने काम करायचं. मग विचार यायचे, मग मी हेच कोंब का कापतोय, ते त्यांचा काय दोष आहे? दोष काही नाही, नियमा, मी ह्या सगळ्या मोड आलेल्या झाडांचा मी भगवान आहे. मी ठरवलं या 5 इथे जिवंत नाही राहता कामा, एकच जिवंत राहायला पाहिजे. मग काय झालं, आता आपण हे होम डिपो मध्ये झाडं विकत घेणार, तर बघा इथे हे इथल्या जागी कोंब आलेले काय झाले, अनेक संहार झालेला आहे. आपल्या हातात पडायच्या आधी इथे अनेक कोंब गेलेले आहेत. हे का गेले, याला उत्तर काही नाही, यांना प्रारब्ध. हे उगवून आले होते, जे उगवून नाही आले त्यांचं काही तुम्ही उत्तर द्या. उगवून आले होते पण ते कापले. प्राण्यांना सुद्धा, वनस्पतीनं सुद्धा प्रारब्ध आहे. हे इथले कुठे गेले सगळे, आपल्याला माहित नाही, पण गेले, त्यांचा संहार झाला, त्यांना सुद्धा प्रारब्ध आहे. तर हा श्लोक काय म्हणतो की नरदेह पुण्य प्राप्त. मग आपण काय पुण्य केलं, जसं त्या झाडांनी जी जगली शेवटपर्यंत, त्यांनी काहीतरी त्यांचं आयुष्य लांबलं. मग मानवाने काय केलं, तर मनुष्य ध्येय मिळाला, हेच आपलं मोठं पुण्य.
म्हणजे काय पुण्य आमचं, तर इतकं आम्हाला आयुष्यामध्ये समस्या आहेत. पुण्याचं फळ हे असतं का, की आम्हाला ते कसं बघा पुण्याचं फळ काय. असं आहे, एक तुम्हाला मी प्रतिप्रश्न करतो, ही सगळी झाडं आहेत. आता वनस्पतींचं एक वेळ बाजूला ठेवा, पण ते सुद्धा नको, ते सगळ्यांसकट या वेदांत काय सांगतो, की ह्या देहाचं मूळ घटक काय आहे. पंचमहाभूतांखेरीज कुठलाही घटक नाही या विश्वामध्ये. मग सगळे जर आपलं शरीर पंचमहाभूतांचं बनलंय, तर मग वनस्पतींचं मन इतकं विकसित का? प्राण्यांचं मन मनुष्याच्या मनाने विकसित नाही. त्यांचा आनंद, ज्ञान घेण्याच्या क्षमतेत फरक का? तर याला उत्तर फक्त वेदांतच देऊ शकतो, की सृष्टीच्या विविधतेस जीवांची पूर्वकर्म कारणभूत आहे. तुम्ही म्हणाल कशावरून? मग वेदांत आचार्य म्हणतात, मग तुझी थिअरी सांग. तुम्हाला वेदांताची ही थिअरी आहे, की पूर्वकर्मानुसार वेगवेगळे जीव, त्यांना देह, त्यांची जी पूर्वकर्म जी फळाला आली आहेत ती भोगण्यासाठी हे शरीर आलेलं आहे. ही वेदांताची थिअरी आहे. पण तुम्हाला पसंत नसेल तर मग वेदांत आचार्य म्हणतात, तुझी थिअरी सांग, तुझीकडे काही चांगली असेल तर सांग मला, मग करूया आपण विचार. की ह्याला पर्याय आपल्यापाशी काही आहे का? कारण वेदांत सांगतो की जीवत्व येण्याचा एकमेव हेतू कर्मफल भोगणे हा आहे. पूज्य गुरुदेव फार ते आक्रमक बोलत असत. तर ते म्हणायचे, तुम्ही जे लोक म्हणे खूप जास्ती खातात ना, ते म्हणाले भगवान तर म्हणेल की ह्याची फक्त खायची वासना आहे, पण ही खायची वासना कुठल्या योनीमध्ये मी पूर्ण जास्तीत जास्त पूर्ण होईल, की सकाळी उठल्यापासून शेवटपर्यंत फक्त खायचं. त्यांचे शब्द आहेत बरं. ते म्हणतात भगवान म्हणतात ह्याला पुढच्या जन्मी मी काय बनवेन, स्वाईन बनवेन, डुक्कर बनवेन. मग त्याला डुकराचं कामच आहे की फक्त खायचं झोपायचं, बाकी काही कामच नाही. आता त्यातला आक्रमक शैली किंवा विनोद किंवा दृष्टांत जाऊ द्या, पण भगवंत वेदांताची थिअरी अशी की माझ्या मनात जी कर्म फल भोगायची इच्छा आहे त्यानुसार माझी शरीर रचना आणि माझी परिस्थिती ईश्वर उपलब्ध करून देतो. हो. आणि सगळी प्राण्यांना देतो. मग मनुष्याचं वैशिष्ट्य काय? आता बघा, हे प्राणी, सगळ्या प्राण्यांना, आता ही प्राणी कुत्री आहेत, ते भारतात जन्मले. आता भारतात तुम्ही कधी जात असाल तर रस्त्यावरची स्ट्रे डॉग म्हणतात त्यांचं आयुष्य, आणि या अमेरिकेतल्या कुत्र्याचं आयुष्य. अमेरिकेत कुत्र्यांचा पेट फार ऐकतो म्हणून मी तुमच्यापाशी कोणाकडे असतील तर क्षमा करा, मी एक उदाहरण म्हणून सांगतोय. आता बघा, याच्यामध्ये कुत्र्यात काय, आता मला माहित नाही कुत्र्याच्या चेहऱ्यावर आनंद आहे की नाही, पण ह्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे बघा. मग हे रनरअप आहेत ते बघतात की काय कुत्रा आहे, माझा कुत्रा कसा आहे, यांचा कुत्रा कसा. आता त्याला याला काही नाही आनंद दुःख, पण ते इथं काय जन्माला आले, त्याचं नशीब, या कुत्र्याचं नशीब इथं होतं, इथं जन्माला येणं होतं. यांचं नशीब तिकडे जन्माला येणं आहे. मग आपल्याला जर कर्म, आपण या योनीत जन्माला आलो, मग आपल्याला पण ह्यानी माझ्या समस्या आहेत, त्याला मला सामोरं जायला लागतच, त्याला पर्याय नाही. पण मनुष्य जन्मामध्ये मी यांना सामोरं कसं जायचं याचं फक्त स्वातंत्र्य नरदेहात आहे. आता तो बघा, तो कुत्रा, त्याला आवड मिळालं, मग आता तो घरी येऊन तो काय जसा पूर्वीसारखं तेच अन्न खाणार, बाहेर कुठे पार्क मध्ये जाईल तर तिथेच त्याचे काय नैसर्गाचे व्यवहार करणार, त्यात काय फरक आहे. हे मानव त्याचे जे मालक आहेत ते सगळ्यांना ती ट्रॉफी दाखवतील, घरी पार्टी करतील की माझ्या कुत्र्याला अवॉर्ड मिळाला, पण ते कुत्र्याला काहीच नाही त्याचं. तर माणसाला मात्र या कर्मफलांना सामोरं कसं जायचं याचं स्वातंत्र्य फक्त नरदेहात आहे. प्रारब्ध आहे, पण ते प्रारब्ध कसं, त्याला मी सामोरं कसं जायचं हे स्वातंत्र्य याच्यात देहात आहे. मग आता बघा, आपण तापत्रय, आपण दुसऱ्या तिसऱ्या दशकामध्ये तापत्रय बघितले तर बघा, हे कुत्र्यांनाच प्रारब्ध नाही, तर बघा आता हे किती संहार, पहिल्या महायुद्धामध्ये असे किती लोक, किती साईट्स अजून अजून डिस्कवर होत आहेत. तर बघा किती नरसंहार, कसं यांचं प्रारब्ध काय होतं. अजून आता हे 2000 साली बोस्नियामध्ये
क्रोएशियामध्ये किती बघा, आता ह्या माणसाला किती दुःख आहे, त्याला भोगावं लागतं की नाही. थांबला का तो? आता मेला नाही तो, पण आता आहे तो, त्याला आयडेंटिफाय केलं त्यांनी, त्याच्या अजून त्याचे चालू आहे त्याचा त्रास. तुम्ही म्हणाले युद्धाचं तुम्ही किती एका टोकाचं उदाहरण देता. ठीक आहे, एका टोकाचं नको, हे आत्ताच काही महिन्यापूर्वीच कोविड रिस्ट्रिक्शन उठली, दंगल झाली त्याच्या शहरामध्ये. काय उदाहरण देणार? प्रारब्ध आहे. आता काय ते चेहऱ्यावर काय दिसतंय त्याच्या, दंगल झाली. तुम्ही म्हणाल हो, त्याला काय उत्तर देणार आपण? आता श्रीमंत वस्तीत त्याचं दुकान होतं, बूट विकायचा. या वाईनचं बघा, हे डे केअर सेंटर होतं, तर तिथे ते पण लुटून नेलं त्यांनी. आता हिचा काय दोष आहे? याला उत्तर फक्त वेदांतच देतो की तुमच्यावर जी प्रारब्ध, जी संकट कोसळणार, ती कोसळणारच आहेत. त्यांना सामोरं कसं जायचं ही स्वातंत्र्य फक्त नरदेहात आहे. कसं काय? तर या श्लोकाचा अर्थ काय? की हा नरदेह पुण्य प्राप्त झाला. तर बघा, दासबोध आपण दासबोध बघत आहे, तर पहिल्या दशकातल्या 10व्या समासामध्ये समर्थांनी नरदेहाची स्तुती केली. का? तर नरदेहातच फक्त परमार्थ साधन करू शकतो. की त्याला सामोरं कसं जायचं. बघा की मानव बुद्धीलाच फक्त मुक्त व्हायचं किंवा बद्ध राहायचं. मग अनेक जण वाया पण गेलेले आहेत. ती वाया गेलेल्यांची उदाहरणं आपण काही महिन्यांपूर्वी बघितली होती. मुक्त व्हायचं पण स्वातंत्र्य आहे. मग त्याची निवड कशी ठरते, कशी करावी? तर कर्मफलांना मी सामोरे कसे जातो याच्यावर ही निवड ठरते. म्हणजे काय? हे बघा, 3 चॉईसेस आहेत या श्लोकामध्ये. पहिला चॉईस काय? सर्वभूत हिते सदा निःश्रेयसी च योक्तव्यः सर्वेशे चाति प्रेमतः. चला आता आपण याचा सोप्या शब्दात अर्थ करू. सर्व भूतांपाशी प्रेम करणं म्हणजे काय? त्यांच्या हिताची गोष्ट म्हणजे कर्मयोग. की माझी काही अपेक्षा न ठेवता मी माझा सर्वभूत हिते रता कर्मयोग. मग बघा, 4थ्या दशकामध्ये 5व्या समासामध्ये त्यांनी किती किती तऱ्हेचे कर्मयोग सांगितले. की या तऱ्हेने तुम्ही सेवा करण्याची वृत्ती आहे ना, तुमच्यापाशी रिसोर्सेस आहेत का, आवडतं का तुम्हाला, करा. तुम्हाला स्वयंपाक करायला आवडतो का? अन्नपूर्णाचा मिशन मध्ये, आमच्या चिन्मय मिशन मध्ये अन्नपूर्णा चालवतात. आता होईलच सुरू काही महिन्यामध्ये उघडलं की. जी जी काही म्हणाल त्याची केवढी मोठी यादी या 5व्या समासामध्ये ही कर्मयोगाची. कर्मयोग करताना आपली मनोधारणा कशी असावी, कुठल्या ऍटिट्यूडनी करावा ते सांगितलंय. निश्रेयसी, आता हे ज्ञान मार्ग झाला. कठोपनिषदामध्ये श्रेयस आणि प्रेयस, इमिजिएट माझ्या फायद्याचं काय आणि लॉंग टर्म फायद्याचं काय, आणि हे आहे. याला समर्थ 4थ्या दशकातल्या 9व्या समासात आत्मसमर्पण, आत्मनिवेदन असं म्हणतो. ते ज्ञानयोग सांगितलं, निश्रेयशी योक्तव्य. पण हे दोन्ही मार्ग आणि हा तिसरा मार्ग की सर्वेशे अतिप्रेमता, भक्तियोग, दास्य भक्ती सांगितली, सख्य भक्ती सांगितली 7व्या 8व्या समासामध्ये. हा चॉईस फक्त नरदेहातच आहे. कुत्र्यांना, बाकी कोणील्या प्राण्यांना हा चॉईस नाही. आणि मग कसं आहे की उपासना, भक्ती, ज्ञान मिळवण्यास मानव देह ही एकमेव उपाधी, उपकरण आहे. ही देह हे उपकरण आहे. त्यांनी हे 3 चॉईसेस आपल्याला आहे. बर, चला, या 3 चॉईसेसचं आपण फळ पण ऐकतो की ज्ञानाचं फळ, ज्ञानफळ म्हणतो, भक्ती योगाचं फळ म्हणतो. मग ते कसं आपल्या जीवनात कसं उतरतं? तर आपल्या जीवनात जे आपण अनेक घटना घडतात त्याबद्दल आपली प्रतिक्रिया कशी उमटते. आपण मगाशी म्हणलं या दासबोधाचा आपण अभ्यास जास्तीत जास्त का करायचा, की आपली प्रतिक्रिया रामदास स्वामींना अपेक्षित आहे अशी उमटली पाहिजे. तर मग आपण हे शब्द वापरतो बघा, पूर्वकर्म फल. त्यांनी या प्रश्नामध्ये हा शब्द वापरला की अज्ञान फल. संत म्हणतात की अज्ञानामुळे तुला दुःख आहे, किंवा म्हणतात मग भक्तीचं फळ काय, किंवा ज्ञानाचं फळ काय. तर हे शब्द तर आपण ऐकले असतील. तर बघा की माझ्या जीवनात ज्या काही घटना घडल्या, आता बघा आपण ते दंगलीचं उदाहरण बघितलं. कोणाला पूर्वकर्म सगळं वाईट असं नसतं, प्रचंड यश मिळालं, ते म्हणतात ते दोन्ही पूर्वकर्माचं फळ आहे. मग त्यांनी जर मला विफलता, नैराश्य आलं,
किंवा उन्माद आला, गर्व आला, की हा बघा मला कसं यश मिळालं, तर संत म्हणतात हे अज्ञानाचं फळ आहे. विफलतेमध्ये नैराश्य यायची स्थिती असू शकते, पण त्यामध्ये सुद्धा माझी प्रेम, मैत्री, सख्यत्व, माधुर्य टिकून राहिलं, माझी निष्ठा टिकून राहिली. कुटुंबियांमध्ये कटू वागणूक कोणाची असेल, पण माझं प्रेम मी टिकवून ठेवलं, तर ते भक्तीचं फळ आहे. किंबहुना अतिशय संकटाच्या परिस्थितीमध्ये मी त्यात गांभीर्याने वागलो, त्यामध्ये माझं समत्व ठेवलं, ते माझं डोकं शांत राहिलं, तर ते ज्ञानाचं फळ आहे. हे चॉईसेस मला मिळतात. तर असं या प्रश्नाचं हे लांब लचक उत्तर झालं तर खरी, पण ते आहे. ठीक आहे. चला आता आता आपण पुढे चलू. तर आता आपण हे 5 हे बघितले, की 5 मार्ग गेल्या वेळी आपण बघितले, की 5 दर्शन आपण म्हणली. काय म्हणली? समस्या दर्शन, की माझ्या जीवनातली समस्या मी काही ठरवलं की त्याप्रमाणे वाटचाल करेन की नाही. समस्या दर्शन. आणि मग तत्वदर्शन, माझं हायेस्ट, ज्याला श्रेयस आता आपण बघितलं, श्रेयस ज्ञान मार्गाचं. पण बरेच वेळा काय होतं, माझं म्हटलं की ब्रह्म आत्मा ऐक्य हे ठरवलं, पण मी व्यवहार कसा करायचा ते मला समजत नाही, जरा कठीण जात. म्हणून व्यवहार दर्शन माझं कळणं कठीण जातं. त्यासाठी बघा आपण दासबोधाचा आधार घेऊ. आणि मग व्यवहार कसा झाला पाहिजे, तर तो माझ्या जीवन मूल्यांना अनुसरून झाला पाहिजे. आणि मग जीवन मूल्य हे जर चारी एकत्र आले की नाही, की माझ्या समस्येप्रमाणे उच्च तत्वाला अनुसरून माझी जीवन मूल्य पण ठरली आणि व्यवहार पण झाला, ही सगळ्याची जर माझी हार्मनी आली, तर मग तो मुक्त पुरुष किंवा ज्ञानी साधक झाला. मग त्याला काही कन्फ्युजन नाही त्याच्या जीवनामध्ये, काही त्याचं प्रारब्ध आणि घटना घडत राहतील, पण त्याचं समत्व त्याचं राहील. तर काही जणांनी सांगितलं की आम्हाला हे पुन्हा बघायचे आहेत स्लाइड, तर मी समरीमध्ये पाठवलंय. तर आपण असं करू, त्या स्लाइड बघू. आणखी त्यांना व्यवहाराविषयी त्यांना जास्ती माहिती पाहिजे होती काही जणांना, की दासबोधला आपण म्हटलं की प्रॅक्टिकल ग्रंथ आहे. मग प्रॅक्टिकल कुठल्या अर्थाने, तर मग आपण यात व्यवहार दर्शन जास्त आहे. तर मग ते व्यवहार दर्शन कसं ते आपण आणखी बघू. आणि मग मी असा विचार करत आहे की ओव्यात आपण बघू शकतो, तर त्याचा तुम्ही हे 5 तत्वांनी आपण वेगळा विचार करतोय की नाही, तर ते तुम्ही जरा बघा. तुम्ही अनेकाधी काही जणांनी मला पाठवल्यात पण तुमच्या प्रतिक्रिया. तर आता पुढच्या सोमवारी जेव्हा भेटू ना, तेव्हा आता असं तर आता मी अर्धवट बोलून तर गेलो, सरप्राईज टेस्ट साठी तयार राहा. सरप्राईज आधीच सांगितलं, सरप्राईज काय म्हणा, पण आपण गटवार चर्चा करू शकतो. आणि मग प्रश्न मात्र तुम्हाला मी आधी नाही सांगणार, पण तुम्ही बघा हे, की कारण काय हे आपल्याला डायरेक्ट उपयोग होणार आहे. जेवढा दासबोध जेवढा आपण वाचू, की जेवढा आपण दासबोध वाचू, तेवढा आपण आपल्याला उपयोगास आला की नाही, तर मग नुसतं तत्वदर्शन आपण, तर तुम्हाला सर्वांना तत्वदर्शन मान्य आहे म्हणून तर आपण दासबोध वाचत आहोत की नाही. मग अडचण कुठे येते, की जीवन मूल्य पण मला माहिती आहे, पण व्यवहार करायला मला जे सध्या कठीण जातं की नाही, ते सहज यायला पाहिजे. तसंच बघा आपण पेटी शिकतो की नाही, काही जण संगीत शिकतात, मग ते अगदी बघून करतात. ते फार कष्टमय होतं, त्यांनाही कष्टमय होतं आणि आई वडिलांना पण कष्टमय होतं ऐकायला ते. तर शिकणारा पेटी वाजवणारा असेल तर, पण एक्सपर्ट असेल ना, मग त्याला नोटेशनचं पुस्तक पण लागत नाही. तो म्हणतो माझी बोट कुठे फिरतायत त्याप्रमाणे तू नोटेशन लिहून घे, मला नाही माहिती कशी नोटेशन आहेत ते. सहज होतं त्यांची. तर हे आपलं सहज प्रतिक्रिया येण्यासाठी आपण पुढच्या सोमवारी आणखी चर्चा करू. पण आणि मग हा पुढचा समाज बघू. तर आपण हा पटकन हे 5 दर्शन बघू. बोर नाही होते ना, बघितलं तर चालेल ना. हा, तर हे आपण गेल्या वेळी बघितलं की हे उपनिषद, ब्रह्मसूत्र, भगवद्गीता, त्याचा आपण सोप्या दृष्टीने आपण बघितलं की आपली मीमांसा कशी करायची आणि आपला जीवन व्यवहार
आपण सुखी समाधानी होण्याचा मार्ग आपण बघितला. आपल्याला ब्रह्म वगैरे अजून आपल्या बुद्धीच्या आवाक्यात नाहीये, ते नको. पण सुखी समाधानी कसं व्हायचं याचे आपले एक जीवन सूत्र आपल्याला तयार करायचं आहे. मग त्यासाठी हे आता 5 आपण बघितले. तर मग गेल्या वेळी आपण बघितलं की हे समस्या दर्शनाचे या ओव्या आपण बघितल्या. त्यामुळे तुम्हाला मी पाठवल्या पण आहेत. की जन्म दुःखाचा अंकर, जन्म शोकाचा सागर. आता इतकी बालक जन्माला येतात, कोणी हसत जन्माला आलेलं आपल्याला माहिती नाही. सगळं ते रडत रडतच येतात. तुम्ही एक संत छान सांगायची की काय बाळ रडत आलं म्हणजे चला आता म्हणजे त्याच्या दुःखांचं इनॉग्रेशन झालं. हे आपण गेल्या वेळी बघितले. तर मग मी भराभर जातो कारण नवीन पण आपल्याला बघायचं आहे. मग समस्या दर्शन झालं, तत्वदर्शनाच्या पण आपल्या ओव्या बघितल्या की परमार्थाला जन्माचा सार्थक मानलं, की आत्मा स्वानंद घन असं म्हटलं. मग व्यवहार काय होला? व्यवहार नकारात्मक तऱ्हेने सांगितलं की तुम्ही राजाकडे आणि कोणाकडे काही जाऊन मागू नका, ते काही कोणी आपल्याला सायुज्य मुक्ती देणार नाहीये. पण तुम्ही रघुनाथ भजनी लागावे. तुम्हाला सुखी व्हायचंय का? कोणाकडे काही मागू नका. तुम्ही रघुनाथ भजनी लागावे. बघा सगळे संत हेच सांगतात. गोंदवलेकर महाराजांचं एक सुंदर वचन आहे, सुखदुःखाचे मूळ कारण स्मरणातून गेला रघुनंदन. रामदास स्वामी पण तेच सांगतात. आणि हे व्यवहार दर्शन मनात ठसण्यासाठी ते म्हणतात तू एकांतात राहून तू मनन कर. हे पण गेल्या वेळी बघितली. आणि मग तिथे आपली जीवन मूल्य तयार होतात की असं वाटतं की जो जो मला परमार्थ माझा आजचा दिवस सार्थक कधी गेला, तर स्टॉक मार्केट वर गेलं म्हणजे माझा दिवस चांगला गेला असं नाही. तर ज्या दिवशी माझी भगवंताचं काय स्तोत्र म्हणा, पुस्तक म्हणा वाचून झालं, मनन झालं, आपली प्रार्थना चांगली झाली, मग तो दिवस चांगला गेला. अशी जीवन मूल्य आपली. मी सत्याचा मी प्रलोभनाला बळी न पडता मी खरं तेच मी वागलो, हे माझं जीवन दर्शन झालं. आणि मग मुक्त पुरुष दर्शनाचा अजून खूप ओव्या आल्या नाहीये. आणि रामदास स्वामींचं आपण ऐकत आहोत, तर योगी रामदास स्वामी आपल्याला मुक्त पुरुष दर्शन पण करवणार आहेत 9व्या दशकामध्ये 10व्या दशकामध्ये. तर आपण हे आतापर्यंत एवढ्यावरच ठेवू. मग आज काय आपण बघणार आहोत की माझी जीवन मूल्य दर्शन ही तत्वदर्शनाप्रमाणे ठेवली पाहिजे. आता समजा कोणी बिझनेसमॅन आहे, त्याला त्याची कंपनी फायद्यात चालवायची आहे किंवा त्याला खूप पैसे मिळवायचे, हे जर त्यांनी पैसा धनसंपत्ती हे त्यांनी जर दर्शन ठरवलं, त्यानुसार त्याचं जीवन मूल्य ठरेल. की मग तो म्हणेल की ज्याच्याकडे पैसे जास्ती त्याला तो व्हॅल्युएशन जास्ती देईल, त्यानुसार त्याचा व्यवहार पण होईल. साहजिक आहे. पण आपलं वेगळं आहे. आपण काय करणार आहोत की मी तत्वदर्शन मला मनाने पटलंय, पण त्या तिथपर्यंत वाटचाल करणं सध्या मला कठीण जाते. तर मग तो व्यवहार ह्या दोघांच्या मध्ये जणू काही सँडविच झालेला आहे. माझा व्यवहार दोन्हीकडनं प्रेशर झालेलं आहे की पटतंय तर खरं जीवन मूल्य, मी काही चुकीची कधी कधी चुकून माझी मी चुकीच्या प्रलोभनांना बळी पडतो. पण तत्वदर्शन तर अमुक आहे. मग व्यवहार कसा करायचा? तर बघा, ज्याची जीवन मूल्य दर्शन ठरली की शांती, दया, क्षमा हे तत्वानुसार असा निश्चय मला ज्याला उपजला, त्याचा व्यवहार कसा होईल? तो म्हणेल मला त्रास झाला तरी चालेल, पण माझ्यामुळे लोकांना त्रास नाही होता का? किंवा मी जर त्रास जास्तीत जास्त सहन करत गेलो तर मी परमार्थाचा अधिकारी होणार आहे. ही ओवी आपण अनेक वेळा बघितली. दासबोधात सुद्धा आतापर्यंत आलेल्या समासामध्ये दोन वेळा तर येऊन नक्कीच गेलेली आहे ही ओवी. यानुसार आपली व्यवहार दर्शनाकडे बघण्याची आपली प्रारब्धाप्रमाणे सुख दुःख तर येतील, पण त्याचं आपलं दृष्टिकोन बदलेल. किंवा जीवन मूल्य असेल की देह परमार्थी लावले तरीच त्याचे सार्थक झाले, असं जर असेल तर मग व्यवहार कसा होईल? अनुतापे करावा त्याग अथवा करणे भक्ती योग, हे दोन्ही करत नसेल तर नाही तरी धरणे संग साधू जनांचा. आता आपण रामदास स्वामींचा सत्संग करायचाच प्रयत्न करत आहोत की नाही? आपण रामदास स्वामींचे मनातले विचार काय आहे हाच आपल्याला हा सत्संग करत आहोत आपण रामदास स्वामींचा, असा आपला व्यवहार आहे. आणखीन एका तऱ्हेने की माझं जीवन मूल्य असं असेल की माझ्या मनामध्ये विश्वास यायला पाहिजे
की मला कष्ट, देह कष्ट सोसायला मला काही अडचण वाटता कामा नये, की मला परमार्थ वाढवायचा आहे, माझ्यात कमी आहे आता, वाढवायचा आहे. तर माझं जीवन मूल्य, माझं व्यवहार दर्शन कसं होईल, की मी दिवसेंदिवस माझे अवगुण त्यागी दिवसेंदिवस, माझे अवगुण कमी झाले पाहिजे, उत्तम गुणांचा अभ्यास माझा वाढला पाहिजे. मग मी साधक बनेन, असं माझा व्यवहार होईल. किंवा जे माझ्या इंद्रियांना समजणार नाही, इंद्रियांना दिसत नाही, तरी मी ते खोटं आहे असं मानणार नाही. तर त्याला मी ज्ञान, ते मनबुद्धी अगोचर, त्याच्याविषयी मी विचार करेन. हे श्रेष्ठ जीवन मूल्य आहे. मग त्याला अनुषंगाने मी काय करेन? बघा, ही ओवी पण आपण बघितली. रूप लावण्य अभ्यासिता नये, सहज गुणांची नचले उपाय. बघा, मग आपण अनेक क्षेत्रात आपलं कर्तृत्व आहोत. आपण तुमच्यापैकी अनेक जण यशस्वी आहेत जीवनामध्ये. पण खरं सुख करण्यासाठी मग आता आपण असं काहीतरी आपण उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, भक्ती मार्ग करण्यासाठी आपण आगंतुक गुणांची सोय धरली गेली. ठीक आहे. आता आणखी एका तऱ्हेने बघ, की आतापर्यंत आपण 5 दशक बघितले की नाही. तर पहिला दशक बघितला नमनाचा, विषय प्रवेश. त्याच्यामध्ये स्वामीजींनी, समर्थांनी बघा सगळं सांगितलंय. समस्या सांगितली, तत्वदर्शन, व्यवहार, जीवनमूल्य सगळं त्या पहिल्या दशकातच त्यांनी सांगितलं. मग दुसऱ्या दशकामध्ये मनशुद्धीची गरज पटण्यासाठी हा आपल्या मनामध्ये येणारे सत्व, रज, तमा, हा सगळा कसा खेळ आहे, हे पटण्यासाठी सत्व, रज, तमा गुणांचा खेळ सांगितला. तिसऱ्या दशकामध्ये समस्या दर्शन सांगितलं. बघा, आपल्या तिसऱ्या दशकाचा नायक म्हणायचा, तो जन्मल्यापासून तो म्हातारा होईपर्यंत सगळे 6-7 केवढा आपण तो चित्रपट बघितल्यासारखे 3, 4, 5 भागामध्ये केवढ्या समस्या बघितल्या की नाही जीवनाच्या. अगदी डिटेल वर्णन बघितलं की नाही. आणि मग चौथ्या दशकामध्ये त्याच्यामध्ये नवधा भक्ती सांगितली, की मनाच्या शुद्धीची गरज पटली, पण ते गरज पटण्याचा मार्ग चौथ्या दशकामध्ये सांगितला मनशुद्धीसाठी. आणि मग 5व्या याच्यामध्ये व्यवहार सांगितला. आणि मग गुरु मंत्र सांगितला, की जसा बघा, शुद्ध ज्ञान कुठलं, गुरुचा गरज काय, गुरु करण्याची, हे सगळे 5व्या दशकात. आणि मग आता ते आपल्याला 6व्या दशकामध्ये तत्वदर्शन सांगत आहे. तर ही एवढी प्रस्तावना झाली. तर आपण असं करू की आपण आता इथे हवं तर थांबू. आता फक्त 10च मिनिटं उरली. तर आपण नवीन समाज सुरू करायच्या आधी नवीन समाजाची प्रस्तावना फक्त 2 मिनिटात सांगतो, की आतापर्यंत काय विषय झाला, की ब्रह्म आहे, नुसतं ब्रह्म नुसतं आहे. तसं व्यवहार होण्यासाठी ब्रह्माचीच एक शक्ती आहे, माया. आणि मग ती माया ही भगवंताची शक्ती आहे. पण माया म्हणजे काही ब्रह्म नव्हे. म्हणजे ईश्वर जी आहे, ते ईश्वर आणि माया यांचा ब्रह्माची जी माया शक्ती आहे ती ईश्वर रूपामध्ये आपल्याला येते. तर मग ही माया खरी नाही, म्हणजे जी सृष्टी दिसत आहे ती खरी आहे की नाही. मग आता ह्या समासामध्ये शिष्य त्यांना प्रश्न विचारणार आहे, की तुम्ही म्हणता ब्रह्म नुसतं आहे, ते इंद्रियांच्या पलीकडे आहे म्हणून दिसत नाही, आणि मग माया हे सृष्टी ती दिसते पण ती खरी नाही. म्हणजे जी मला सृष्टी दिसत आहे, तुम्ही शिष्य कसं म्हणतो, तुम्ही एके वेळी म्हणता की ह्या एकेवेळी सृष्टी नव्हती, फक्त ब्रह्म होतं, आणि मग हे सृष्टी जन्माला आली. मग आता तर सृष्टी दिसत आहे मला, मग आता तुमचं ब्रह्म आहे का नाही? ब्रह्म संपलं तुमचं. आणि कारण काय, ब्रह्मात्मच हे सगळं जग ब्रह्ममय आहे म्हणले ना, ते संपलं. माझ्यापाशी एक मातीचा गोळा होता, त्याच्या मी 5 मूर्ती बनवल्या, आता मातीचा गोळा संपला, आता फक्त मूर्ती आहे, असं आहे का? मग आहे का नाही? मग ते आता सृष्टी दिसते ती खरी आहे का खोटी आहे, म्हणजे ब्रह्म आहे की नाही, याचा ताळमेळ मी कसा घालू? तर समर्थ त्याला उत्तर देतात, की आधी पहिल्यांदा ते सांगतात ही समस्या मला का आहे, हा प्रॉब्लेम का आहे ते बघा. एखादा चांगला डॉक्टर असेल की नाही, तर तो आपल्याला त्याच्याकडे काही आपली समस्या सांगितली की नाही, तर आपल्याला आधी सांगतो की तुम्हाला हा रोग का झाला. तो उपाय तर करतो, पण तो सांगतो आपल्याला, त्या डॉक्टर, ज्या महिला पुरुष जे कोणी असेल ते आपल्याला आधी सांगतात की हा रोग का झाला तुला, असं असं झालं. मग
तसं समर्थ आपल्याला सांगतात की ही समस्या मला का पडते. हा. आणि त्यांनी हे काय केलंय, जी षट दर्शन आहेत ना, ही षट दर्शनांचं सार जणू या समासात ओतलंय. ती म्हणाली, काय तुम्ही कठीण कठीण शब्द वापरता, षट दर्शन आम्हाला नको काही. बरोबर आहे, नको. पण ह्याचा आपल्या जीवनात परिणिती कशी होते माहितीये का? आपण मग कोणी काय म्हणतात ना, देव फक्त देवळात आहे. घरी मग ते देवळात फक्त तिथे जाऊन काय करतील तर मग देवाला काही केलं असं वाटतं. मग त्यांचे टीनेज मुलं असतात ते म्हणतात, बाबा देव तर सगळीकडे आहे. मग कधी उलट होतं, ते म्हणतात मी देवळात कशाला येऊ, मी घरूनच नमस्कार करतो. मग ते येतच नाही देवळामध्ये. ही सगळी दर्शनं असतात किंवा देवाने मला असं का केलं, असाही प्रश्न पडतो. हे आपल्या मनात ज्या अनेक अनेक शंका येतात की नाही, या सगळ्या माझं जेव्हाबद्दल माझी अंडरस्टँडिंग बरोबर नाही, तर कसं आहे, अग्नीला मी जर बरोबर समजलं नाही तर मग कधी बसतीच चटके. मग आता काय करणार, ते अग्नी त्याचं स्वरूप बदलणार नाही बरं का. अग्नी जसा आहे तसाच राहणार आहे. तुम्ही काय समजायचं ते तर तुमचं तुम्ही ठरवा. मग समर्थ आपल्याला म्हणून त्याला समर्थ शुद्ध ब्रह्म म्हणतात किंवा मुख्य देव असं म्हणतात, की त्याला खऱ्या अर्थाने आपल्याला ते ओळख करून देतात. तर हे आपण पुढच्या वेळी बघू. तर आता मी करतो की आता मी इथं थांबतो, की पुढच्या समासाची ही प्रस्तावना आहे. तर समर्थ सांगतात की ही समस्या तुला का आहे, आणि मग ज्ञानी मनुष्य भगवंताकडे कसा बघतो आणि अज्ञानी मनुष्य कसा बघतो, आणि त्यांच्यामध्ये मग गैरसमज कसे होतात आणि गैरसमज का होतात, ते गैरसमजाचं सुंदर वर्णन आहे. आणि तो शिष्य या समासामध्ये त्यांना म्हणणार आहे की स्वामी, तुम्ही तर इतके उच्च कोटीच्या भूमिकेवर आहात, माझा प्रश्न तुम्हाला तुमच्या समोर मांडायला मला माझी भीड झेपत नाही. भीड झेपत नाही. म्हणून ते सुरुवातीला सांगतात की तो गुरु आहे ना, त्याला त्यांनी उदार असं विशेषण वापरलंय. तर उदार का, तर माझं अज्ञान जसे बडबडतो शांतपणे ऐकून घेतो म्हणून उदार. उदार म्हणजे का धनसंपत्ती देतो असं नाही. तर मी किती मूर्खासारखे प्रश्न विचारले तर ते रागवत नाहीत मला. ते समजून सांगतात की तुझं उत्तर असं आहे, म्हणून त्याने उदार म्हणलं. मी विचार करत होतो की सद्गुरूला उदार का त्यांनी म्हटलं या श्लोकामध्ये. आणि त्या पहिल्या समासामध्ये ते म्हणतात की आता ऐका प्रत्योत्तर, कथेशी व्हावे तत्पर. वक्ता सर्वज्ञ आहे आणि उदार आहे. वक्ता सर्वज्ञ उदार बोलता झाला, आणि मग तो पुढचा समास सुरू होतो. तर सर्वज्ञपणे आणि उदार आहे म्हणजे आपल्याला समजायला चान्स आहे, आपल्याला समजणार असतात. कारण ते समजून सांगणार. ठीक आहे, आता मी प्रार्थना म्हणतो, मग आपण काही चर्चा करायची असेल तर बघू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. ठीक आहे, तर आज आपला खूप समाज पुढे नाही गेला, फक्त प्रस्तावनाच बघितली. पण ठीक आहे. तर तुम्हाला कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील, काही चर्चा करायची असेल तर तुम्ही करू शकता.